नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने सभापती आणि उपसभापती निवडीवरील स्थगिती उठल्यानंतर गुरुवारी 10 ऑक्टोबर रोजी कडेकोट पोलीस बंदोबस्तात खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजगुरुनगर येथील सभागृहात बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीची प्रक्रिया पार पडली। विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जोरदार धक्का बसला आहे। आमदार मोहिते गटाचे 3 संचालक विरोधी गटाकडे कायम राहिले, त्यामुळे पराभव होणार हे स्पष्ट झाल्याने त्यांच्या गटाने त्या निवडणुकीत भागच न घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली। त्यांच्या कट्टर विरोधी गटाचे सभापती आणि उपसभापती झाले आहेत। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी विजयसिंह शिंदे तर उपसभापतीपदी क्रांती सोमवंशी यांची बिनविरोध निवड झाली। मागील अनेक वर्षांची आमदार मोहिते यांची सत्ता विरोधी सर्वपक्षीय 10 संचालकांनी मोडीत काढली आहे। आज झालेल्या सभेसाठी विजयसिंह शिंदे, क्रांती सोमवंशी, माणिक गोरे, सोमनाथ मुंगसे, अनुराग जैत, अशोक राक्षे, सुधीर भोमाळे, महेंद्र गोरे, सागर मुर्रे, सयाजी मोहिते हे 10 संचालक उपस्थित होते। दरम्यान आमदार दिलीप मोहिते समर्थक असलेल्या 8 संचालकांनी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने या निवड प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचे पत्र दिले। नियोजित वेळेत सभापती पदासाठी विजयसिंह शिंदे यांनी आणि उपसभापती पदासाठी क्रांती सोमवंशी यांनी अर्ज दाखल केले। दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केला। दरम्यान त्यानंतर राजगुरुनगर येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयाच्या समोर सर्व पक्षीयांची सभा झाली। यावेळी आमदार मोहिते यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली। खेड तालुक्याचे सत्ता केंद्र असलेली बाजार समिती हातातून गेल्याने आमदार दिलीप मोहितेंना आगामी विधानसभेला सगळी शक्ती पणाला लावावी लागणार आहे। बाजार समितीच्या निकालाने विरोधकांना मिळालेल्या बळातून 2014ची पुनरावृत्ती करू असा दावा त्यांनी केला आहे। आमदार दिलीप मोहितेंनी सुरुवात केली होती, त्याचा शेवट आज या ठिकाणी झालेला आहे। त्याचा पापाचा वाडा भरल्यामुळे तो 100% आज फुटलेला आहे। तुम्हाला सांगायचं आहे, ज्यावेळेस आपले खेड दिवंगत आमदार आज त्यांची पुण्यस्मरण आहे, त्यांचा निश्चितपणे आठवण आल्याशिवाय राहत नाही। त्यांनी ते गेल्यानंतर खेड तालुका पंचायत समितीचा त्यांनी वेगळी वाट धरून जे काही सदस्य फोडले आणि त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी घाट घालण्याचा प्रयत्न केला। निश्चितपणे त्याची पुनरावृत्ती त्यांनी म्हणजे इथंच करायचंय आणि इथंच फेडायचंय, कारण इथं तुम्हाला त्याचं काही म्हणजे कधी त्याची तुम्हाला म्हणजे जनताने देव सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही। निश्चितपणे तुम्हाला सांगावं लागेल। या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज भाऊचे पुण्यस्मरण सुद्धा निश्चितपणे याचा आनंद झालेला असेल का या दिलीप मोहितेंनी मी ज्यावेळेस पंचायत समिती निवडून आणली होती, माझा ज्यावेळेस त्यांनी लोक फोडली त्याला निश्चितपणे भाऊला त्याचा आनंद झालेला आहे। असो, मी तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे सांगायचंय, ज्यावेळेस दिलीप मोहितेंना जर पाडायचं असेल निश्चितपणे एकजूट तितकंच महत्वाचं आहे। नाही तर काय होणार, या ठिकाणी हा माझ्या माइंडचा नाही, तो माझ्या माइंडचा नाही असं करून हे कुठेतरी आज हे तुम्ही केलेलं आहे। या 15 दिवसामध्ये निश्चितपणे आमदार साहेब हे खरंच लक्षात येईल। नाही तर काय होणार, हा याला तिकीट दिलं म्हणून आम्ही नाराज झालो, तो तुकडं तिकडं बी केलं, हे व्हायला जर होत असेल, कारण मागच्या 5 वर्षापूर्वी सुद्धा हेच झालं। हे जर त्याची पुनरावृत्ती झाली तर नानासाहेब हे निश्चितपणे याला वेगळं कुठेतरी वळण लागेल। त्यामुळं ह्या म्हणजे सुधीर भाऊने सांगितलं, या रावणाचं धन निश्चितपणे 2 दिवस आधी झालेला आहे। निश्चितपणे आपल्याला याचा मला असं वाटतं तो उभाच राहणार नाही, पण आता तो जर राहिला निश्चितपणे त्याला माहिती आपला पराभव 100% होणार आहे, कारण तो सुद्धा आज या ठिकाणी आलेला नाही। त्यांना माहिती आपण या ठिकाणी पराभव होणार आहे आणि त्या सभागृहामध्ये मी स्वतः स्टँडिंग आमदार आहे आणि माझं मतदान विरोधी मत जाऊन सुद्धा मी आमदार असून सुद्धा मी जर या ठिकाणी विरोधी सदस्य निवडून येतोय हे तितकंच त्याला जेव्हाही लागलं असतं, कारण जेव्हाही लागून सुद्धा त्या निश्चितपणे त्याला वाटलं असतं मी या विरोधामध्ये त्याला खाली म्हणजे मुठीत नाक धरून आज त्या सभागृहातून बाहेर यावं लागलं असतं। निश्चितपणे त्याला या ठिकाणी त्यांनी ते ओळखलं आणि या ठिकाणी त्यांनी सांगितलं मी या सभागृहात येणार नाही। 4 सदस्यांना पाठवले आणि त्यांनी म्हणतो आपण क्रिकेटमध्ये जशी बाय देतो तशी या ठिकाणी बाय दिली। निश्चितपणे आम्हाला तुम्हाला सांगायचंय, विधानसभेत सुद्धा तुम्ही अशी बाय द्या, निश्चितपणे तालुका तुम्हाला डोकं घेतल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही द्याल ही आम्हाला अपेक्षा आहे। एवढं बोलतो। पद्धतीनं बोलताना त्यांनी आमच्याच असणाऱ्या ताब्यातल्या संस्था याच्यावरती त्यांनी हस्तक्षेप केला। नवे जे काही आरोप केले त्या आरोपाच्या दृष्टीनं मग मी 2 दिवसांनी त्या ठिकाणी माझी पत्रकार परिषद घेतली। त्याच्यामध्ये मी सगळ्या बाबीचा खुलासा केलेला आहे, परंतु मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की इतक्या चुकीच्या मार्गाने लोकप्रतिनिधी जर खोटं सांगत असेल तर कुठे ना कुठे त्यांना ओपन करणं हे एक आपण असं म्हणतो फिस्कल झाल्यानंतर त्याचं तोंड ओपन करावं लागतं। ते तोंड ओपन करायचं काम मी फक्त केलं, परंतु ते खऱ्या अर्थानं फोडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या ठिकाणी ही जी मंडळी 10 बसली ती सगळी माझ्या परीने
1, 2, 3 हे 3 आपल्याला मिळाले आणि मग 710 झाले आणि त्या 10ची किंमत जी काय आहे ती त्यांना आता समजली असेल. ते कालपर्यंत असं म्हणतात मी एकटा आणि हे सगळे एका बाजूला, आणि मी हा शब्द जो आहे तो आता मी याचा अर्थ तुम्हीच तुमच्या हाताने तुमचा खड्डा खोदलेला आहे. त्याच्यामध्ये 2004 आठवायचं आणि 2004 मध्ये तुमच्या बरोबर कोण होतं? 20 वर्ष आमदार असलेले नारायणप्पा. इतकं काही सोपं नव्हतं, पण तुम्हाला या जनतेने या मतदारांनी डोकं घ्यायचं एकमेव कारण असे की त्यांचे गुरु या ठिकाणी बसलेले आहेत. मी मित्र नाही म्हणणार, मी गुरु म्हणत, आणि गुरु हा एक डाव असा राखून ठेवतो, तो डाव आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला असेल. ही कुठलीही गोष्ट शांततेने घ्यायची, आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांना शांत करायचं. तो चुकला म्हणून तुम्ही चुकू नका म्हणून यांनीच आम्हाला सांगायचं, आणि त्यांनी आजपर्यंत ते सांगितलं ते आम्ही सगळ्यांनी पाळलं. परंतु समोरचा जर आमच्या शेपटावर पाय देत असेल तर मी त्यांना त्या दिवशी सांगितलं, मी वार्षिक साधारण सभेमध्ये बोलतोय आणि माझ्यावर त्यांनी अशा पद्धतीने बोलल्यानंतर मी माझ्या मनाने ठरवले की मी पत्रकार परिषद घेणार आहे. तुम्ही मला अजिबात दिवस गेले, मला 2 दिवस झोप नाही आली, कारण त्याचं सत्य असं आहे, सत्य ते सत्य दाखवायचं असेल तर तुमच्या हातात तुमच्याकडे तितकंच पद्धतीचं सगळं हातात रेकॉर्ड असलं पाहिजे, आणि ते रेकॉर्ड घेऊन मी समोर बसलो. मला पत्रकार बंधूंनी सांगितलं की तुम्ही 15 मिनिटात हे सगळं तुमचे काय मुद्दे आहेत ते हायलाईट करा. 15 मिनिटात पुढे काय दिलीप मोहितेचं संपतं का? अजूनही पुढं मी सांगितलंय अनेक वेळेला. आता मी बोलल्यानंतर ते पाज्यावर काहीतरी बोलतील, पुन्हा मी तुमच्या पुढं लगेच असणार आहे. म्हणजे इतक्या खामठोकपणे आम्ही जेव्हा सांगतो तेव्हा आम्ही तुमच्यासाठी काय केलंय, आणि तुम्ही आमच्यावरती अशा पद्धतीने अलिगेशन करत असाल तर तुम्हाला तुमची जागा दाखवायला पाहिजे. मी जेव्हा तालुका अध्यक्ष म्हणून मला शरदचंद्रजी पवार साहेबांचं पद देण्यात आलं त्यावेळेला यांची भूमिका अशी होती, कोण आहे त्यांच्या मागली, तुम्ही तुमच्या बगलबच्च्यांना सांगता राजीनामे देऊन या ठिकाणी ही संख्या घटल्यानंतर आपोआप प्रशासकीय. आणि मी आता परवा त्यांनी पांगरीमध्ये भाष्य केलं की मी आता तिथं संघावर प्रशासक आणलाय, बघतो आता त्यांच्याकडे कसं होईल. कॉलेजवरती मी आता असं करील तसं करील, तिथे जे त्यांच्यावर बोलले. तुम्हाला हा अधिकार दिला कुणी? तुम्हाला तुमची संस्था कशी आहे, ती कशी चालवता, ही पहिलं आम्हाला सांगा. तिथे किती डोनेशन घेता ते सांगा. अशा पद्धतीने जर असेल तर पुढे भविष्यात आपण अनेक गोष्टीवर बोलणार आहे. मी अधिक न बोलता. दरम्यान यावेळी काही भाषणांमध्ये अत्यंत आक्षेपार्ह टीका झाल्याचा आरोप आमदार दिलीप मोहिते समर्थक कार्यकर्त्यांकडून होत आहे. खेड तालुक्यातील कोरेगाव खुर्द या ठिकाणी सोयाबीन काढणी दरम्यान एका महिलेचा या यंत्रात अडकून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. धनश्री प्रदीप जाचक असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांच्या मागे 2 मुले, पती व सासू सासरे असा परिवार आहे. या घटनेने कोरेगाव खुर्द गावातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. खेड तालुक्याच्या काही भागात आज गुरुवारी 10 ऑक्टोबर रोजी पावसाने दमदार हजेरी लावली. सध्या येत असलेला पाऊस शेतीसाठी मारक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. राज्यातील दुसरे सौरग्राम म्हणून खेड तालुक्यातील टेकवडी गावाने मान पटकावला आहे. 1239 लोकसंख्येच्या या गावातील सर्वच घरगुतीसह 74 वीज जोडण्यांना सौर ऊर्जा प्रकल्पातून वीज पुरवठा सुरू झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सौरग्राम टेकवडीमधील 100% सौर ऊर्जीकरण प्रकल्पांचे ऑनलाईनद्वारे लोकार्पण करण्यात आले. जोरदार शक्तीप्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खेड तालुक्यातील इच्छुकांनी बुधवारी विधानसभेसाठी मुलाखती दिल्या. खेड आळंदीमधून अतुल देशमुख, ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, सुधीर मुंगसे, रामदास ठाकूर, अनिल राक्षे यांच्यासह 7 जणांनी मुलाखती दिल्याची बाब समोर आली आहे. हुतात्मा राजगुरू महाविद्यालय व साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने पारंपरिक महाभोंडला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खेड तालुक्यातील डेहणे शिरगाव परिसरातील मोरोशी गावासह आंबेवाडी येथील महिलांसाठी रोजगार निर्मितीसाठी खाजगी कंपन्यांनी 3 दिवसीय परसातील कुक्कुटपालन प्रशिक्षण आणि 3 दिवसीय शेळीपालन प्रशिक्षण आयोजित केले होते.
असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खेड तालुक्यातील पांडवकालीन श्री तुकाई मातेच्या मंदिरातील दगडी दीपमाळ सांज आरतीच्या वेळी विधिवत पूजा करून प्रज्वलित करण्यात आली। आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर उजळून निघाले आहे। घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत कुलाचारासाठी देवीची खणा नारळाची ओटी भरणे, जोगवा देणे, कडाकण्या अर्पण करणे असे विधी करत असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष प्रवीण कोरडे यांनी सांगितले। खेड तालुक्यातील हेद्रोज, पाळू, कासारे, अनावळे, टेकवडे, आडगाव, वाघो, सुपे, सातकरवाडी, आंबोली, औंढे, कुडे बुद्रुक या ठिकाणी जनसंवाद दौऱ्यानिमित्त विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाजप प्रणित महाराष्ट्र सरकारने राज्यात अक्षरशः शिक्षणाचा खेळखंडोबा केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या विद्यार्थी संघटनेतर्फे राजगुरुनगर या ठिकाणी हुतात्मा राजगुरूंच्या स्मारकापुढे घंटानाद आंदोलन करण्यात आले। शिक्षण वाचवण्यासाठी सरकार बदलण्याचे आवाहन करण्यात आले। शनिवारी असलेल्या दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यात हारांना मोठी मागणी आहे। त्यामुळे अनेक व्यावसायिक हार तयार करण्यात व्यस्त असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। दसरा सणासाठी केशरी व पिवळ्या गोंड्याला विशेष मागणी आहे। स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त चाकण येथे गुरुवारी दिनांक 10 ऑक्टोबर रोजी कर्तृत्ववान नागरिकांना कृतज्ञता सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। चाकण येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात गुरुवारी दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळात या पुरस्कार वितरण सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। प्रारंभी स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या प्रतिमेचं पूजन आणि अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती। त्यानंतर विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या नागरिकांना स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या स्मरणार्थ कृतज्ञता सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। उद्योगरत्न पुरस्कार भरत कानपिळे, उद्योजक बाळासाहेब मांजरे यांना देण्यात आला, तर आरोग्य दूत पुरस्कार सुनील शाह, रवी सुरेश लोहिरे यांना देण्यात आला। तसंच शिक्षण रत्न पुरस्कार संजय नाईकडे यांना दिला, तर सेवाभावी संस्था पुरस्कार माऊली सेवा प्रतिष्ठानचे कैलास दुधाळे यांना प्रदान करण्यात आला। क्रीडा भूषण पुरस्कार मॉडर्न हायस्कूल भोसे, वनश्री पुरस्कार सपना हिराचंद राठोड, समाज सेवा पुरस्कार सत्यवान लक्ष्मण नवले, कलारत्न पुरस्कार निकिता व अवंतिका शंकर बहिरट, विशेष प्रोत्साहनपर माहिती सेवा पुरस्कार दत्तात्रय विठ्ठल साबळे यांना देण्यात आला, तर आदर्श कामगार पुरस्कार कामगार नेते अविनाश वाडेकर यांना देण्यात आला। सायंकाळी समाज प्रबोधनकार हबप ज्ञानेश्वर माऊली महाराज पठाडे यांची कीर्तन रूपी सेवाही पार पडली। कैलासवासी सुरेश भाऊंचा चौथा स्मृती दिन आहे आणि पठाडे महाराजांचं या ठिकाणी कीर्तन होणार आहे। अनेकांना पुरस्कार दिले, त्या पुरस्कारांचं या ठिकाणी आपण स्वागत केलं, सन्मान केला, त्यांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो। गोरे परिवार खरं पाहिलं तर भाऊ आज जाऊन 4 वर्ष झाले, तरी भाऊ जरी आपल्यात नसले तरी भाऊंच्या आठवणी कायम आपल्यात आहेत आणि त्याच अनुषंगाने त्याच भाऊंचं कार्य आपण पुढे चालवण्याचा प्रयत्न करत आहोत। आज खऱ्या अर्थानं स्वर्गीय नामदेवशील गोरे असतील आणि गुलाबशील गोरे असतील यांच्या सामाजिक कार्याचा वसा वारसा घेऊन भाऊंनी राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व दिलं आणि हे करत असताना आपल्या घराण्याची परंपरा चालत असताना एक सार्वजनिक मंडळाचं कार्य करता ते तालुक्याचा आमदार होण्याचं देदीप्यमान कार्य करून एक तालुक्यापुढे नवा आदर्श ठेवला आणि आज आपण पाहतो की आपला स्वभाव आदर्श विचार हे घेऊन भाऊंनी नेहमी आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विचार करण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये आरोग्य, शिक्षण, पर्यटन, त्याचप्रमाणे सर्वसामान्यांचा विकास, त्याचप्रमाणे सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचं ध्येय भाऊंनी पुरेशी बाळगलं आणि आपल्या सर्वांच्या साथीने ते पूर्णही केलं। त्यामध्ये प्रामुख्याने भाऊंच्या स्वप्नातील
बोरगिरी परिसरात पर्यटन विकास असतील, त्याचप्रमाणे 12 ज्योतिर्लिंगाचा विकास असेल, या ठिकाणी पर्यटन विकास असेल, चाकण तळेगाव रस्त्याचे रुंदीकरण असेल आणि खऱ्या अर्थानं वेळ प्रसंगी प्रशासनाच्या विरोधात जाऊन आपल्या चाकण भागासाठी, आळंदी शहरासाठी आपल्या भामा आसखेड धरणातून पाणी आरक्षित करण्याचा प्रश्न असेल, ते सर्व शिवसैनिकांच्या माध्यमातून भाऊंनी या ठिकाणी केलं. दुःखाचा देखील आपण सगळ्यांनी बघितलं असेल, मागच्या 15 दिवसापासून खेड तालुक्याच्या राजकीय पटलावरती खेड बाजार समितीची निवडणूक त्या ठिकाणी गाजत होते. पहिल्यांदा निवडणूक जाहीर झाली आणि जाहीर झाल्यानंतर सत्तेच्या जीवावरती मंत्री महोदयांनी त्याला स्टे दिला. आम्ही कोर्टामध्ये गेलो, कोर्टाने परत निवडणूक त्या ठिकाणी लावली. या सगळ्या सारीपाटामध्ये जिल्ह्यामध्ये प्रचंड ही निवडणूक गाजली, तर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होणार होती. अशा प्रसंगामध्ये आज स्वर्गीय सुरेशभाऊ गोरेंचं स्मरण होत असताना बघता बघता 4 वर्ष झाले भाऊ त्या ठिकाणी गेले आणि 4था पुण्यस्मरण त्या ठिकाणी संपन्न होतोय. आपल्या सगळ्यांना किंवा खेड तालुक्यातल्या अनेक लोकांना माहिती आहे की स्वर्गीय सुरेशभाऊ गोरेंच्या आणि माझ्या जिव्हाळ्याचे संबंध होते. राजकारणाच्या पलीकडं, खऱ्या अर्थानं मैत्रीच्या पलीकडं असे काही प्रसंग आहेत विलासशेठ की त्यांच्या कुटुंबांना माहित नाही. त्या प्रसंगाचा मी साक्षीदार आहे. नाना संभाजीराजे आहेत, अनेक माणसं आहेत, नानासाहेब टाकळेकर मागे बसले की स्वर्गीय सुरेशभाऊ गोरेंच्या सारखा एका शुद्ध विचाराचा माणूस ज्यांनी या तालुक्याचं नेतृत्व केलं आणि तो माणूस बघता बघता काळाच्या पडद्यावर गेला. माणूस निखळ मानवता, सच्चे राष्ट्रप्रेम आणि उच्च कोटींची उद्योजकता यांचा दुर्मिळ मिलाप असलेले अमूल्य असे रत्न म्हणता येईल असे बहुआयामी व्यक्तिमत्व ज्येष्ठ उद्योजक पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनामुळे जगानं गमावलं असल्याची खंत चाकण औद्योगिक क्षेत्रातून व्यक्त होतीये. चाकण MIDC मधील अनेक कंपन्यांमधून रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. चाकण MIDC मधील भवानी कंपनीतील अधिकारी आणि कामगारांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. रतन टाटा साहेब यांचे दुःखद निधन काल रात्री 11:30 वाजता झाले आहे. चाकणमधील श्रीराम सोसायटीमध्ये धर्मांतर करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी घटनास्थळी धाव घेत हा सगळा प्रकार थांबवल्याचं संबंधित कार्यकर्त्यांनी सांगितलंय. याबाबत चाकण पोलिसात तक्रार दाखल करण्याची कार्यवाही देखील सुरू असल्याचं कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलंय. श्रीराम सोसायटीमध्ये सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास अमोल पानसरे म्हणून जे गृहस्थ आहेत त्यांच्या घरामध्ये 3 ख्रिश्चन धर्मीय महिला आल्या आणि त्यांनी धर्मपरिवर्तन करण्यासाठी अनुरूप असं सगळं घरात येऊन माहिती देण्याचा त्यांना प्रयत्न केला. त्यांनी ऐकून घेत असताना पूर्ण असा प्रयत्न केला की हिंदू धर्मातले इतर धर्मग्रंथ कसे निष्फळ आहेत आणि आमचं बायबल किंवा आमची पूजा पद्धती किती महान आहे हे त्यांनी तिथं त्यांना दाखवण्याचा, पटवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्या अनुषंगाने अमोल पानसरे आणि त्यांनी त्यांचा या गोष्टीबाबतीत विरोध केला असता आजूबाजूच्या कार्यकर्त्यांपर्यंत हा विषय पोहोचला की अमुक अमुक ठिकाणी धर्मांतरणासाठी बेधडकपणे विषय केला जातोय आणि काही महिला प्रचारिका त्या ठिकाणी येऊन अशा पद्धतीचं धर्मांतरण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये होती राणी श्यामसोली, राखी संजय हिवळे, प्रगती रुपेश लोधी अशा या 3 महिला त्या ठिकाणी येऊन परिवर्तनाचा पूर्ण प्रयत्न करत होत्या. आता काय केलं त्यांना तुम्ही इथं पोलीस स्टेशन आणले, काय केले? आता तिथं ज्यावेळी थोडीशी वादग्रस्त विषय चालू होता त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलिसांनी येतोची त्याची दखल घेऊन त्या अनुषंगाने पोलिसांचं कारवाईचं काम चालू आहे. दुर्गामाता कला महोत्सव चाकणमध्ये आयोजित करण्यात आला आहे. ग्रुप डान्स, सोलो डान्स, सांस्कृतिक कलादर्शन असे कार्यक्रम होणार असल्याचा मनसेचे पुणे जिल्हा संघटक अभय वाडेकर यांनी सांगितले आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.